शिंदे राहणार नांदा तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावाचा रहिवासी असून मी गरीब कुटुंबात शेतकरी, माझ्याकडे 2 एकर शेती आहे। या शेतीवर उदरनिर्वाह करण्याकरता ट्रॅक्टर घेतला आहे। तो ट्रॅक्टर चालवण्यासाठी शेतकऱ्याला या डिझेल साठी धडपड करावं लागत आहे। 4 वाजेपासून इथं उपस्थित आहे, तरी ते 1,500 रुपयाप्रमाणे एका चॅनलला देत आहे व शासनाने याच्यात दखल घेऊन शेतकऱ्याची अडचण सोडवावी। शेतकरी दाता असल्यामुळे सर्व व्यापारी वर्गांना पोशिंदा असतो आणि ही जाण ठेवून शेतकऱ्यांना काळजी घ्यावी ही शासनाची एवढी विनंती करतो। आता तसं तर काही नाही, पण मग त्याच्यात डिझेल नसल्यामुळे काय करणार आहे? ते ट्रॅक्टर कसं चालवणं? इथं वाहन कसं आणता येईल? बैलगाडीनं आणता येईल का? नाही। मग हे पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी डिझेल टँकच्या टाकीचा वापर करू राहिले शेतकरी। राहणार मुठाड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। मी 4 वाजेपासून ह्या पंपावर आलेलो आहे। शेतकऱ्याची अशी समस्या आहे, आता नागाटीचे दिवस आहे, कल्टिवेटर आणि ह्या डिझेलचं या शासनानं असं लावलं की जर खाऊ द्यायना आणि झोपू बी द्यायना। 4 वाजेपासून मी इथं हजर आहे आणि ह्या डिझेलचा असा गोळ झाला होता। ह्या शासनाला कळायला पाहिजे की शेतकऱ्याचे कामाचे दिवस आहे, डिझेल वेळेवर भेटायला पाहिजे। काय तर म्हणे आजच्या दिनी येईल, कोणत्या आजच्या दिनी बुरे दिले 4 वाजे लोक रात्री झोपू राहिले आणि डिझेलचा पता नाहीये आणि खासदार आमदार याला सगळ्या डिझेल भेटते आणि शेतकऱ्याला डिझेल नाही। काय समस्या आहे? काय करायला पाहिजे शेतकऱ्यानं? आपल्या गावचा माल होता तो कमी भावात चालला गेला, आता हे भाव वाढले आणि काय करणार आहे? कोणता भागाला शेतकऱ्याचा? हे डिझेलचं शासनाने याच्यावर नियंत्रण करायला पाहिजे आणि शेतकऱ्याला काय तर कॅनिक देत नव्हते। काय भानगडे? ट्रॅक्टर पुढे आले तिथे मावतील का ट्रॅक्टर? जर सर्वांनी विचार केला, ट्रॅक्टर आणायचं ठरलं, ट्रॅक्टर मावतील का? कॅनिक तर द्यावंच लागेल ना। शासन याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि डिझेल पेट्रोल कमी जास्त झालं तर माणूस पाईप फिरेल, ज्या दरेने घोडे घ्या म्हणा असं सांगा आम्हाला। पण डिझेल भेटायला पाहिजे, शेतीचे काम आहे। जर शेती पिकली पुढे काय घातलं खातील का? व्यवस्थित भेटायला पाहिजे आणि शासनाची दखल घ्यायला पाहिजे। शिवाजी मार्ग सुराचे मुठार। नमस्कार, मी गणेश बापळे, भोकरदन। आपण बघत आहे जोगदंडे साहेब आज इथं माझी बाईट घेत आहे। हा पेट्रोल पंप आहे अमृत भाऊ देशमुख, राजाभाऊ देशमुख यांचा। प्रचंड या ठिकाणी पेट्रोल साठी लाईनी आहे। मी जवळजवळ अर्ध्या तासापासून या लाईन मध्ये उभा आहे आणि डिझेल साठीच जवळजवळ अर्धा किलोमीटरची या ठिकाणी लाईन लागलेली आहे। आता शासनाचे आदेश आहे की बाबा डिझेल हे कॅनीमध्ये दिलं नाही पाहिजे। ट्रॅक्टर वाले आणि शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की ठीक आहे कॅनीमध्ये नाही दिलं पाहिजे, पण ट्रॅक्टर आणण्यासाठी तर त्यांना पुरवडत नाही। ट्रॅक्टर जर आणलं तर अजून 2-3 किलोमीटरची इथं लाईन लागू शकते आणि ह्या शहरावर प्रचंड ट्रॅफिकचा ताण येऊ शकतो। मगाशी 1 तासापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं डिझेल साठी। आता दोघांचे जे तर बरोबर आहे, पण याच्यामधून काहीतरी मार्ग निघला पाहिजे। पत्रकार साहेब, परिस्थिती ही नियंत्रणाच्या बाहेर चाललेली आहे। कुठेही कनेक्टिव्हिटी पेट्रोल पंपामध्ये नाही आता, कारण कुठं आहे तर कुठं नाही आहे। शेतकरी वर्ग रात्र झोपून या ठिकाणी डिझेल साठी काढत आहे। शेतीचे कामं खूप डोक्यावरती आहे आणि प्रचंड मनस्ताप शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आणि पेट्रोल पंपांच्या कर्मचाऱ्यांवर सुद्धा लोड आहे। खरं म्हणलं तर सिस्टमॅटिक या ठिकाणी तो वाचण्याचा भरपूर प्रयत्न करत आहे, परंतु बरेचसे लोक त्याच्यामध्ये गोंधळ सुद्धा घालतात, त्याच्यामुळे बार पेट्रोल पंप बंद पडतो। ही परिस्थिती निवळली पाहिजे, याच्यामध्ये थोडंसं शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे आणि याचं कुठंतरी निवेदन लागलं पाहिजे। धन्यवाद। असे आम्हाला डिझेल भेटून राहिले, शेती तयार करायची कशाला व्हायचे? असं काय असं कसं होईल? डिझेल भेटून राहिलं सकाळी 5 वाजता। पंपर लागला नाही? पंपर आल्यावर 1500-1000 डिझेल भेटतं। डिझेल नाही, तितकं डिझेलला काय होतं? आम्हाला कमीत कमी 30 लिटर 35 लिटर जर भेटलं दररोज तर आमचं शेती तयार होईल। दिगंबर पाटील सुराशी।